नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. सध्या महाराष्ट्रात वर्टिकल सातबाराबद्दल चर्चा जोरात चालू आहे. पण वर्टिकल सातबाराची चर्चा करण्याच्या अगोदर आपण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960 आणि महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970बद्दल देखील चर्चा करायला पाहिजे. आणि त्याबद्दल आपण आज ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथं आमंत्रित केलेलं आहे. तरी मी ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना विनंती करतो की आपण वर्टिकल सातबाराबद्दलची संपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांना द्यावी. धन्यवाद म्हात्रे सर. आजचा आपला विषय आहे वर्टिकल प्रॉपर्टी रूल्स. आणि 30 ऑक्टोबर 2025मध्ये जो GR आलेला आहे आणि त्यामध्ये शासन निर्णयाच्या खाली असं म्हटलेलं आहे की बहुमजली इमारतींच्या सहकारी संस्था आणि सभासदांच्या नोंदणी ह्या म्युटेशन एंट्रीजमध्ये रेकॉर्ड करण्याबाबत, तसेच अपार्टमेंट ॲक्टमधील अपार्टमेंट ओनर्सच्या म्युटेशन एंट्रीज प्रॉपर्टी कार्डमध्ये रेकॉर्ड करण्याबाबत हा विषय जो आहे त्याचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. आणि अभ्यास करायच्या अगोदर आपल्याला हे पाहायचं आहे की व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ ओनरशिप. आणि इन ज्युरिस्प्रुडन्स आपण जर पाहतो तर व्हॉट इज ओनरशिप. द ओनरशिप इज अ रिलेशनशिप बिटवीन द पर्सन अँड द ऑब्जेक्ट विच इज द सब्जेक्ट मॅटर ऑफ ओनरशिप. म्हणजे जर माझा फ्लॅट पुण्याला आहे तर मी इथे बसून सांगतो आहे की माझा फ्लॅट पुण्याला आहे बिकॉज दॅट टायटलचं रिलेशनशिप मी अपहेल्ड करत आहे. आणि त्याच धर्तीवरती म्हणजे आपण जर असं बघितलं तर व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ ओनरशिप, तर इट इज अ डी ज्युरे कन्सेप्ट. आणि पदेशन जो आहे तो डी फॅक्टो कन्सेप्ट आहे. सध्या आपण ओनरशिप या कन्सेप्टवर आहोत. तर मग ओनरशिप कन्सेप्टमध्ये आपण पाहतो की ओनरशिप इज अ बंडल ऑफ राईट्स. आणि ह्या बंडल ऑफ राईट्समध्ये राईट टू टायटल आहे, राईट टू एन्जॉय द प्रॉपर्टी आहे, किंवा राईट टू एलिनेट आहे, आणि मग राईट टू युसूफ्रक्ट आहे. मग ह्या सगळ्या जे राईट्स आहेत ह्या सगळ्यांचं जे कॉम्बिनेशन आहे त्यालाच आपण ओनरशिप कन्सेप्ट बोलतो. आणि मग त्याच धर्तीवरती जर आपण ह्या सगळं विश्लेषण पाहिलं तर म्युटेशन एंट्रीजचा जो रेकॉर्ड होतो, म्हणजे जर आपण थोडक्यात सातबारा किंवा लहानपणी आपण जर आपण बघितलं तर आपण एक अभ्यास केला होता की जो आपल्या देशाचा जो नकाशा आहे त्या नकाशामध्ये असलेली सर्व जमीन ही वेस्ट विथ द सॉव्हरेनिटी ऑफ द नेशन. आणि मग जर जमीनची सगळी पूर्ण जो जिओग्राफिकल मॅप आपला आहे तर तो सगळा जर वेस्ट करतो आहे सॉव्हरेनिटी ऑफ नेशनवरती, तर मग आपण कसं क्लेम करू शकतो की ही जमीन माझ्या मालकीची आहे. आणि त्याच बेसिसवरती तुम्ही जर बघितलं तर आपले 7/12 प्रॉपर्टी कार्ड जर आपण बघितलं तर तिथे कुठेही मालक असं संबोधलं जात नाही, तर तिथे धारक किंवा भोगवाटादार असं संबोधलं जातं. म्हणजे थोडक्यात बेसिक जर लार्जर कन्सेप्ट आपण बघितला तर सगळी जी लँड आहे ती लँड वेस्ट इन द सॉव्हरेनिटी ऑफ द नेशन म्हणजे स्टेटला, आणि आपण जे आहोत ते भोगवाटादार किंवा धारक ऑफ दॅट पर्टिक्युलर लँड आहोत असं आपल्याला महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये सांगितलेलं आहे. सो प्रॉपर्टी कार्डमध्ये म्युटेशन एंट्रीज ज्या सेक्शन 148, 149 आणि 150 सेक्शन्स जे आहेत लँड रेव्हेन्यू कोडचे ते रिलेव्हंट आहेत ह्या गोष्टीवरती. आता आपण आपल्या मेन सब्जेक्टवर येऊया की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि अपार्टमेंट हे जे दोन एंटिटीज आहेत, या दोन एंटिटीजमध्ये म्युटेशन एंट्रीज रेकॉर्ड करताना आपल्याला कुठल्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. विथ रिगार्ड्स टू महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960 आपल्याला 2 सेक्शन्स जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आणि रिलेव्हंट आहेत. पहिला सेक्शन आहे तो म्हणजे सेक्शन 154(B-1)(17) ज्यामध्ये हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन दिलेलं आहे. आणि त्यामध्ये एमध्ये पुढे असं म्हटलेलं आहे टेनंट ओनरशिप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आणि त्याच्यानंतर बीमध्ये टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटी असं म्हटलेलं आहे. मग टेनंट ओनरशिप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तिथे डेफिनेशनमध्ये असं म्हटलेलं आहे की लँड जी आहे ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मालकीची असेल आणि त्यावरती असलेले बंगलोज किंवा हाऊसेस जे आहेत ते मेंबरच्या मालकीचे असतील. आणि टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटीमध्ये
लँड अँड द बिल्डिंग बिलॉंग्स टू द सोसायटी ऑर इज वेस्टेड विथ द सोसायटी. मग हे जर डेफिनेशन आपण बघितलं तर जिथे सोसायटीच्या नावावरती लँड आहे तर तिथे म्हणजे अल्टिमेटली आपल्याला हे क्रक्स काढावं लागेल की दॅट लँड इफ इट इज वेस्टेड इन द नेम ऑफ द सोसायटी द प्रॉपर्टी कार्ड शुड ऑल्सो बी इन द नेम ऑफ द सोसायटी. आणि मग मगाशी आपण ओनरशिपचे वेगवेगळे कन्सेप्ट बघितले. त्या कन्सेप्टच्या आधारावरती आपल्याला मेंबर्सची नावं जी इनकॉर्पोरेट करायची असतील म्हणजे भविष्यामध्ये ती स्कीम जर आणायची असेल तर त्या बंडल ऑफ राईट्सचा अभ्यास करावा लागेल. त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण सेक्शन 154 कॅपिटल B-1 ब्रॅकेट 17 मध्ये ए आणि बीचा अभ्यास केला त्याच धर्तीवरती आपल्याला सेक्शन 36 ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टचा अभ्यास करावा लागेल. आणि सेक्शन 36 सांगतो की कोऑपरेटिव्ह सोसायटी इज अ बॉडी कॉर्पोरेट. बॉडी कॉर्पोरेट म्हणजे ज्याला परपेच्युअल सक्सेशन आहे अँड जे कॅन होल्ड अँड एक्वायर द टायटल. म्हणजे लीगल एंटिटी जी आहे ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. मेंबर्स लीगल एंटिटी होत नाही ज्या वेळेला आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा अभ्यास करतो त्यावेळेला. मग ह्याच धर्तीवरती जर हा खरा कन्सेप्ट ॲप्लिकेबल कुठे राहील तर त्याचा आन्सर आहे की इट विल बी ॲप्लिकेबल टू महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट. आणि ज्यावेळेला आपण महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टचा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला परत 2 सेक्शनचा अभ्यास करावा लागेल. ते म्हणजे सेक्शन 5 ऑफ महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट आणि दुसरा म्हणजे सेक्शन 6 ऑफ महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप फ्लॅट ॲक्ट. मग महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टचा सेक्शन 5 सांगतो की एव्हरी अपार्टमेंट ओनर इज एंटायटल्ड फॉर द ओनरशिप अँड द पोझेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर अपार्टमेंट ॲज डिक्लेअर्ड इन द डिक्लेरेशन अंडर सेक्शन 2. मग ओनरशिप ऑफ दॅट पर्टिक्युलर अपार्टमेंट त्याच्याकडे आहे आणि पोझेशन देखील त्याच्याकडे आहे. आणि सेक्शन 6 लगेच पुढे जाऊन असं सांगतो की त्या अपार्टमेंट ओनर इज ऑल्सो एंटायटल्ड टू द अनडिवायडेड इंटरेस्ट म्हणजे अनडिवायडेड इंटरेस्ट इन द कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज. कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीजमधला अनडिवायडेड इंटरेस्ट जो आहे त्याच्या देखील ओनरशिप राईट्स त्याला मिळतात ॲज पर द पर्सेंटेज विच इज बीन डिक्लेअर्ड इन दॅट डिक्लेरेशन डीड ऑफ डिक्लेरेशन. आणि ते पर्सेंटेज कॉम्प्यूट कसे करायचे तर व्हॅल्यू ऑफ अपार्टमेंट टू द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी. असं करून तो कन्सेप्ट एकंदरीत सेक्शन 5 आणि 6 मध्ये ओनरशिप कन्सेप्ट दर्शवतो अपार्टमेंट ओनरला. आणि त्या केसमध्ये जे कंडोमिनियमचं आपण नाव घेतो किंवा असोसिएशन ऑफ अपार्टमेंटचं नाव घेतो ते लीगल एंटिटी होत नाही. म्हणजे मग महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक अपार्टमेंट ओनर जो आहे हा ओनरशिपच्या कन्सेप्टमध्ये येतो आणि त्याचं नाव जे आहे ते म्युटेशन एंट्रीजमध्ये रेकॉर्ड होणं गरजेचं आहे. आणि ते आतापर्यंत बऱ्याच अंशी बऱ्याच ठिकाणी असं होत नव्हतं आणि त्याची मोर क्लॅरिटी जी आहे ती आपल्याला ह्या वर्टिकल प्रॉपर्टी रूलच्या संदर्भात आपल्याला पाहायला पुढे भविष्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यावरती आपल्याला हा निकष येतो की वर्टिकल प्रॉपर्टी रूल्स जे आहेत हे ह्या सगळ्या गोष्टीच्या अभ्यासाच्या धर्तीवरती आधारित आहेत. आणि ह्याच धर्तीवरती भविष्यामध्ये आपल्याला असा नवीन उपक्रम जो आहे म्हणजे जिथ्यामध्ये सभासदांचे नोंदणी किंवा अपार्टमेंट ओनरच्या नोंदणी ह्या ज्या 30 ऑक्टोबर 2025च्या GRमध्ये सांगितलेला आहे त्याचा एक नाविन्यपूर्ण असा एक आपल्याला अभ्यास जो आहे तो भविष्यात पाहायला मिळेल अशी आपण आशा दर्शवतो. आणि वी आर ऑल्सो थँकफुल टू द स्टेट फॉर मोर पर्टिक्युलरली विथ रिगार्ड्स टू महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट जिकडे बऱ्याच वेळेला अशा नोंदणी होत नव्हत्या आणि त्या नोंदणीची सुलभता जी आहे ती आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल अशीच आपण आशा दर्शवतो. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत राहू हीच आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद.